काय झालं तुला? काय आलं? आला पाचल्या पारा आणि एवढं लागून घेतलं. आव सुधीच लय नाही तरी. हा जिपऱ्या बघ केवढा आहेत. आ एक ना इधर कधी एक ना अगव्या. नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर बरेच दिवस झाले व्हिडिओज घ्यायला झालं नाही, कारण कामच इतकं होतं. तर हरभरा काढीत होतो बघा, काढून झाला पूर्ण सगळा आणि गोळा करून पण झाला इकडं. आणि मोकार घाटे गाळालेत बघा एवढे. आता हे याचावं लागत्या. आजीचं काम चालू आहे याचायचं ना. आता आम्ही निघणार आहे घरी, उशीर झालाय. चला आजी निघायचं ना घरी आता. करायचा मुक्काम नको नको. चला मग. हा उन्हात पार दम आला काढून काढून आहे ना. ऊनच तेवढं झाला. आता आपला एवढा हरभरा झाला मय झालं आहे की नाही. कायची लसूण येईन काढता लसणाचं काय नाही. तर असं आहे चालू चालू मध्ये आजीने एवढं बघा एवढं गोळा केलं. असं आहे आता हे द्या टाकून रे तिथं त्या ढिगावर आणि चला. तर चला इळे कुठं कुठं येतं घ्या चला. काय झालं तुला? काय आलं? आला पाचल्या पारा आणि एवढं लागून घेतलं. आव सुधीच लय नाही तरी. हा जिपऱ्या बघ केवढा आहेत. कसं कसं डोळे नाही दिसत ना आम्हाला ते. आ एक ना इधर कधी एक ना अगव्या. जिपऱ्या उद्या पाहिल्या कापून येत्या. हा काय ते जिपऱ्या एवढाल्या अशा कापायचे. हे काय वेण्या येतात ना त्याच्या पार. हे बाबूराव का स्टाईल आहे. बाबूराव का स्टाईल आहे. स्टाईल राहून द्या अभ्यास बघा. चला ना चला दमले का लय. एकट्याने व्हायला ग बायला कामाचं. आपल्याला उसाक हुळा भाजाय घ्या थोडासा. चला हुळा भाजू मस्त पैकी गुरु गुरु खाऊ. तर घरी आलो आणि घरी लाईटच नाही बघा. आज काय झाले काय माहिती लाईटच नाही. काय झालं लाईटला कधीशी गेली ग? आम्ही यायच्या आधीपासून गेली का? तर असं झालं लाईटच नाही. आणि हा बल्ब लावलेला तर हा चार्जिंगचा बल्ब लावलाय बघा. आणि झालाय आम्हाला आता. छोकूची पप्पा गेले जेवायला आहे की नाही. तर ते गेले बोरच्या सवासणी होत्या सागर भाऊच्या, ते तिकडे जेवायला गेलेले आहेत. आता काय आपल्यालाच आहे. तर आता सकाळच्या चपात्या आहेत बरेचशा. आता त्याच गरम करतो थोडस पिठलं करतो म्हणजे बेसन आहे की नाही. तर असं आहे. तर चला आता काय व्हिडिओला स्पष्ट दिसत नाही कारण की काय झालंय लाईट नाही त्याच्यामुळं थोडासा असा आला. तर चला घेते स्वयंपाक करून. आणि आज काय झालंय काय माहिती युद्धामुळं लाईट नाही. युद्धामुळं लाईट बंद केली का काय काय माहिती. मस्तपैकी जेवण बिवण झालं. आता सगळे झोपायला गेले. आणि तुम्ही म्हणता मी शेकत बसले का काय. तर शेकत नाही बसले. इकडं बघा चूल पेटवली आणि पाणी ठेवले कारण की आता 2 दिवसांनी लागणार आहे चैत्र महिना. तर चैत्र महिन्यामध्ये भिजत नाही म्हणजे पाडवा झाल्याच्या नंतर म्हणतात असे भिजाय घालायचे हरभरे तेल.
डाळी दुळीसाठी, तर ते भिजत नाही म्हणून म्हटलं चला पाणी ठेवावं आणि हरभरे भिजत घालावं. तर पाणी तापाय ठेवले मी इकडं आणि 2 पातेले तापवलेत. आता हे पण कोमट झाले बघा इकडं. तर बघा चूल कशी उपयोगी येते बघा. गॅस संपले, युद्धामुळे सगळ्यांचे गॅस आणि ते सगळे आता म्हणजे बंद झालेले आहे. म्हणजे काय तुटवडा आलेला आहे, त्याच्यामुळं गॅस काय भेटत नाही. पण गावाकडली चूल कसं असतं बघा, गावाकडं मस्त असतं. काही असो किंवा नसो, पण सगळं गावाकडं भेटतं आणि सगळं गावाकडं होतं. कोरोनामध्ये गावाकडलं म्हणजे गावाकडं लोक पळाले सगळे आणि गावाकडले त्यांना महत्त्व कळालं. आणि आता ह्या युद्धामुळं चुलीचं महत्त्व कळालं. आणि काही दिवसांनी तुम्हाला सांगते गाडीचं आणि सायकल बैलगाडी याचं सुद्धा महत्त्व कळणार आहे बघा. काही दिवसांनी पेट्रोल पण सुद्धा कमी होईल आणि त्याचे सुद्धा संप होईन, असं म्हणजे काय म्हणतात ना, आता बंद होतं म्हणजे असं काय मला म्हणायचं आहे ते तुम्ही समजून घ्या. आणि मग तसंच आता काही दिवसांनी सायकलवरती सगळे फिरणार आहेत बघा तुम्ही. हा प्रत्येक याला एक एक ट्रेंड चालू होते बघा असा. आता फक्त राहिलेला आहे सायकलीवर चालण्याचा ट्रेंड, सायकल चालवण्याचा ट्रेंड हा येणार आहे एक बघा तुम्ही. आणि मग मला सांगा, खरंच ताई तुम्ही खरं सांगत होत्या आणि ते खरं ठरलं, ते खरं होणार आहे. पेट्रोलचं तुटवडा येणार आहे आणि सायकल चालू होणार आहे. तर चला आता पाणी आपलं गरम झालं, मी पटक्यास पातेल्यामध्ये वतून घेते आणि हरभरे काही भिजायला घातले आणि काही राहिले तर ते पण टाकून घेते. चला आता चुलं पण विजून टाकते, भिजून पण झालं. तर बघा अशी लाकडं लावायची मस्तपैकी चुलीवरला स्वयंपाक पण खायला छान छान लागतं. लाकडं मी विजून टाकते. चुलीची अवस्था लय बेकार झाली, पण आता चला काम आवरल्यावर चुली मस्तपैकी करणार आहे. तर बघा इकडं भिजायला घातलं इकडं मी. तर चला याच्यामध्ये लोखंड पण फिरवून घेते, म्हणजे कसं असतं लोखंड फिरवलं ना ते चिर राहत नाही म्हणतात. गीला काही खावं वाटत होतं. आज बघा सगळी काळोख आहे, नुसता काळोख. मस्तपैकी बसल्यात. मस्त बसल्या शेळ्या पण आपल्या. तर बघा करडं पण मस्तपैकी बसते ती इकडं. चला झाल्या का तुमच्या गप्पा? चला हा चला नानी जे झोपल्या का काय बघा तर तिकडे त्याला डोकू डोकू अंधारात काही दिसत नाही. मोबाईल बघा काय बरे बाय. आज लाईटीने चांगलंच केलंय. अंधारात कोणाची तोंड सुद्धा दिसत नाही ग बाया. हीच लाईट जर शहरात नसती तर शहरातल्या लोकांचं कसे हाल झाले असते. तर आपल्याला इकडं मस्त पैकी गार हवा बिवा मस्त आहे, त्याच्यामुळं काय नाही वाटत. हा ते लय सरकार लय बाराबड्याचं आहे का. तिकडली लाईटी नाही घाली, ती इकडली लगेच घाली. ते गावात लाईट आहे आणि रानात लाईट नाही असं. डिपीत कुठं घोटाळा, इथं कुठंच लाईट दिसत नाही. डिपीत घोटाळा आता तर तिकडल्या डिपीवरल्या लोकांची लाईट नसती का. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट.